प्रभाग क्रमांक 8 मध्ये रस्ते सुधारणा कामाला वेग. नगराध्यक्षा मैथिली तांबेंकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी. तर स्थानिक नागरिकांनी काय केल्या तक्रारी, नगराध्यक्षांचे प्रशासनाला काय आहे आदेश, बघा सविस्तर न्यूज NMP वर. प्रेक्षकांनो, संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये रस्ते सुधारण्याच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. लक्ष्मीपुरा पोलीस चौकी टेकडी ते जोरवे नाका दरम्यानच्या रस्त्याचे खोदकाम पूर्ण करून आता खडीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ मैथिली तांबे यांनी जोरवे नाका व लक्ष्मीपुरा परिसरात अचानक भेट देऊन सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान नगराध्यक्षा तांबे यांनी कामाचा दर्जा आणि गतीबाबत थेट कंत्राटदारांकडून सविस्तर माहिती घेतली. रस्त्याचे काम दर्जेदार साहित्याचा मटेरियल वापर करून तसेच वेळेत पूर्ण करण्याच्या कडक सूचना त्यांनी यावेळी संबंधित ठेकेदाराला दिल्या. यावेळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या आजूबाजूला आणि मध्यभागी असलेल्या सांडपाण्याच्या चेंबरबाबत नगराध्यक्षांकडे आपल्या तक्रारी व अडचणी मांडल्या. या चेंबरमुळे भविष्यात वाहनधारकांना व पदचाऱ्यांना त्रास होऊ नये ही बाब नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या या तक्रारीची तात्काळ दखल घेत नगराध्यक्षा सौ मैथिलीताई तांबे यांनी ज्या ज्या ठिकाणी सांडपाण्याच्या चेंबरच्या अडचणी किंवा त्रुटी असतील त्यावर तातडीने योग्य त्या उपाययोजना राबवून मार्ग काढण्याचे आदेश उपस्थित नगरपालिका प्रशासनाला दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक डॉक्टर दानिश खान, महिला नगरसेविका सौ सरोजनी पगडाल यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि प्रभागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेच्या या तत्परतेमुळे आणि प्रत्यक्ष पाहणीमुळे प्रभागातील रस्ते विकास कामाला अधिक गती मिळणार असल्याचे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. न्यूज NMP करिता युसुफ शेख, शौकत पठाण, संगमनेर. या सेंटर में स्टॉम ती पहिली कंबाईन होती, सिवेज प्लस स्टॉम. आता सिवेज सेपरेट केलं आपण, ती फक्त सिवेजचं काम करतेच, त्याचं स्टॉम नाही आलं. पण सिंगल होती, फक्त आता स्टॉम म्हणून काम करते. आपल्याला वाचवणं म्हणजे यश आलं, कारण रस्ता मोठा छोट्या गल्लीत पॉसिबल नव्हतं. त्याच्यातच ती घेऊन करत त्याच्यातच आपल्याला